मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। हिकमतदादा भाव द्या, राजेश टोपे भाव द्या, सतीश घाडगे भाव द्या। अंबड घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ठाम मागणी। अंबड व घनसावंगी तालुक्यात ऊस दरवाढीचा मुद्दा चांगलाच तापलेला असून लवकरच युवा संघर्ष समितीचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील या दोन्ही तालुक्यात युवा संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकरी गावोगावी बैठका घेत जनजागृती करत आहेत। 2025-26 या गाडप हंगामात कारखान्याची पहिली उचल 3200 रुपये आणि अंतिम दर 3550 रुपये देण्यात यावा। याच प्रमुख मागणीसाठी गोंदी व घुंगर्डे हातगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाली असून गावागावातून समितीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना पहिली उचल 3200 रुपये द्यावी याबाबत लेखी निवेदन देण्यात आले। ही मागणी मान्य न झाल्यास अंबड व घनसावंगी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी तीव्र मोर्चा व ठिय्या आंदोलन उभारणार असल्याचा इशारा युवा संघर्ष शेतकरी समितीने दिलाय। वाढलेल्या खतांच्या किमती, मजुरी खर्च, वीज खर्च आणि उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आलाय। मात्र उपलब्ध ऊस दर खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी जनजागृती मेळाव्यांमध्ये एकच घोषणांचा नारा जोर धरत आहे। हिकमतदादा भाव द्या, राजेश टोपे भाव द्या, सतीश घाडगे भाव द्या। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।